कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी तुला शब्द देतो, एका वर्षाच्या आत मी माझ्या बहिणीचे लग्न करेन आणि मग तुझी सगळी स्वप्न पूर्ण करेन। मग त्याची मला कुठली बी किंमत चुकवायला लागली ना तर मी मागं नाही हटणार। तुळजा, मला पण तुझ्याकडनं एक वचन पाहिजे। माझ्या बहिणींना त्रास होणार नाही, त्यांची मनं कधीच दुखवली जाणार नाहीत, असं तू कधीच काय बी करणार नाही। मी वचन देते, माझ्याकडून त्यांना काहीच त्रास होणार नाही। तुटला काळजात खोल आजसा, हरला फिरमात मन हे माझं। सूर्या, रागाच्या भरात खूप बोलले। मनात साठवून ठेवण्यापेक्षा बोललेलं कधी बी चांगलं असतं। तुटला काळजात खोल आजसा, हरला फिरमात मन हे माझं। काय करताय तुम्ही? अरे दादा, आज तुझी हळद उतरायला लागणार ना, पण त्याच्या आधी तुला हळद तर लागली पाहिजे की। आणि आता ही तुझी उष्टी हळद जाऊन आम्ही तुझ्या वहिनीला लावणार। असलं काय करू नका, माझं लग्न काय बाकीच्यांसारखं वाजत गाजत झालंय का? तुळजा आधीच धक्क्यात आहे। दादा, अरे त्याच धक्क्यातनं बाहेर काढण्यासाठी तर आम्ही हे सगळं करतोय। आणि लग्न मनासारखं झालं नाही म्हणून काय झालं, आपण पुढचे विधी मनासारखे करू की काय? बरोबर आहे, आम्ही लग्नानंतर ते सगळे खेळ खेळणार। चला दादाची उष्टी हळद जाऊन तुझ्या वहिनीला लावूया। तुळजाला दादाची उष्टी हळद कधीच लागली। काय? अगं काय पण काय बोलतेस? हो दादा, तुळजा बहिणीला सत्तेची उष्टी हळद लागू नये म्हणून ती हळद पाडून नवीन हळद आणली होतीस ना तेव्हा? त्यावेळी मी दादाच्या अंगाला हळद लावून ती हळद तुळजाच्या हळदीच्या पातेल्यात भरली होती। बागू दादा, तुम्ही तर लयच हुशार निघालात। तुम्ही आधीपासूनच तयारी करून ठेवली होती काय? दादा, खरं खरं सांगायचा, ही रणायची तयारी तू किती दिवसांपासून करतेस? रणायची? अरे रणायची म्हणजे फळायची तयारी। धने, याड लागला का तुला? मी काय माझ्यासाठी पळवून नेलं नव्हतं तुळजा। दादा मग कुणासाठी नेलं होतं? अरे दादा बोल की, कुणासाठी नेलं होतं? अगं तुमच्यासाठीच नेलं होतं की, तुम्हालाच पाहिजे होती ना वहिनी, तुम्हीच मागा लागला होता ना वहिनी पाहिजे वहिनी पाहिजे म्हणून, तुमच्यासाठीच आणली वहिनी। खरंच? जेवण खाऊ नाही तेच कळणं झालंय। का? काय झालं? डॅडींची पोरगी तर जिवंत आहे, तरी पण त्यांनी तिचं श्राद्ध घातली। अरे तिचंच तर जेवण आहे नाही। मग पोरीनं गुणच असं उजाळलं तर तरी बी आपल्या डॅडीचं म्हणलंय मोठं या पोरीचं लगीन लावून दिलं। त्या ठिकाणी दुसरं कोण असतं तर ना, जाऊ दे मरू दे ते विषय, आपल्याला काय त्याच, आपण आपलं जेवणावर बरोबर म्हणजे झालं कसं। काय चांगलं आहे का जेवण? पोटभर जेवायचं, संकोच करायचा नाही। आमच्या पोरीच्या आत्म्याला शांती भेटली पाहिजे। डॅडी,
श्राद्धाचे तर सगळे विधी पार पडले, पण हे खिचरू का? विचार की. नाही म्हणजे नातं संपल्याचं तुम्ही तुळजाताईंना सांगितलंय ना आधीच, मग आता याची काय गरज आहे? परत तिचं नाव या घरात घ्यायचं नाही. तसे नुसतं सांगून लोकांना पटत नाही. आता हे लोक इथे श्राद्धाचं जेवले, हे बाहेर जाऊन चर्चा करतील. आमच्या पुरीला कळल तिचा बाप नुसता बोलत नाही, तसं वागतो बे. फार कुठं तोंड दाखवायला जागा ठेवली नाही आम्हाला. नातं संपलं, आणि एकदा का नातं संपलं तर माणूस बी संपला, आणि एकदा का माणूस संपला की त्याचं श्राद्ध घालावंच लागतं का नाही? बाकीच्या पुरीनं कळत बापाच्या विरोधात गेल्यावर काय होत ते. आपल्या गावातली प्रत्येक पोरगी घर सोडताना धायळा विचार करेल. कसं? हे मात्र खरं आहे डॅडी बर का. चला चिरंजीव, एका डब्यात लाडू भरा, सरनोबतांकडे चला. त्यांची नाराजी दूर केली पाहिजे बाबा. हे असं लगेच जाणं बरोबर दिसेल का डॅडी? कसं आहे चिरंजीव, लागलेली आग लगेच इजवली नाही तर ती वाढते, आणि ही वाढणारी आग हळूहळू आपल्या बाजूने आली तर आपली राजकीय स्वप्न खाक झाली म्हणून समजा. चालेल का असं झालेलं? नाही नाही, हा हो याच्यासाठी तर 8 तास केला होता आपण. हा, मी आम्ही सांगतो ते ऐका. डब्यात लाडू भरा आणि निघायची तयारी करा. आवळा देऊन कोवळा काढूया. चला. बागे काय झालं? दादा, हे सगळं काय चाललंय? तुळजाचं त्या सिद्धार्थवर प्रेम होतं ना, ते दोघं लग्न करणार होते ना, मग तुम्ही परत कसे आलात? तुळजाने सिद्धार्थची लग्न का नाही केलं? दादा, तुमचं हे लग्न तुळजाच्या मनाविरुद्ध झालंय ना? ती खुश नाहीये ना या लग्नात? हे सगळं दिसतंय दादा तिच्या डोळ्यात. मला हे पण माहितीये की तुला जरी तुळजा आवडत असली ना, तरी तूही खुश नाही या लग्नात. हे बघ बागे, बरंच आपल्या आयुष्यात आपल्याला जे पाहिजे असतं ना तशा गोष्टी नाही घडत. जे घडतं ते स्वीकारण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्यायच नसतो. आणि मी पण तेच केलं. पण तुळजाचं आणि त्या सिद्धार्थचं लग्न का नाही झालं? त्यांच्यात नेमकं काय झालं? तू त्यांचं लग्न होण्यासाठी तुळजाला पळून घेऊन गेला होतास ना? वय अगं, तू जरा ठरलेल्या ठिकाणी मी घेऊन पण गेलो होतो. सिद्धार्थ तर तुमच्यासोबत येणार होता ना, अजून आला नाहीये? आपल्याशिवाय इथं आहे का कोणी? गेले कित्येक दिवस झालं ते इकडे फिरकलेले सुद्धा नाहीत. एका रात्रीत त्यांनी अचानक इथून शिफ्टिंग केलं. येथे डॉक्टर सिद्धार्थ म्हणून कोणीही नाहीये. केबिनवर माझ्या नावाची पाट. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.